सकाळचे 6 वाजलेत. सफारीसाठी आता निघायचं आहे. बघूया मुलं उठलेत का ते. हे उठलंय असं वाटतं आटपलं का रे. 6 वाजले. हा रेस नाही रे, वा शूटिंग चालू आहे. मुली तयार झाल्यात का भाऊ? आजोबा आले हात कुठे तुमचे? काय कॅमेरा झाले का तयार सगळे? आपण निघालो आहोत आता मेळघाट मधील सफारीसाठी. थंडी तर खूप आहे. बघूया जिप्सी तयार आहेत. तर मग सर्व मुलांची मुलींची तयारी झालेली आहे. जिप्सी तयार असतील तर बसून आपणाला मेळघाट येथील जंगलामध्ये निघायचं आहे. बुकिंग झालंय का बघूया. मेळघाट येथील जंगलाच्या सफारीसाठी 4 जिप्सी करण्यात आलेल्या आहेत आणि 4 जिप्सीमध्ये सर्व मुलांना बसून आपण त्या दृष्टीने किंवा त्या दिशेने मार्गक्रमण आपण करत आहोत. बघूया पुढं आपणाला या वाघ्र प्रकल्पात एखादा वाघ वगैरे दिसतो का ते. चला तर मग जाऊया मेळघाट येथील जंगलामध्ये. लगेच जलमल्या फक्त हवेतनं येईपर्यंत. मेळघाट येथील जंगलामध्ये आपण पाहू शकतो सर्व दिशेने जवळपास सागाचे जास्त प्रमाणात झाडं आहेत. जवळपास 80% साग या जंगलामध्ये आपणाला पाहायस मिळतो आणि 20% इतर जातीचे झाडं या जंगलामध्ये असलेले आपणाला दिसून येतात. इथून पुढचा सर्व रस्ता हा कच्चा आहे आणि जंगलाचा आहे. त्यामुळे तिथे एंट्री करत असताना किंवा आपणाला त्या जंगलामध्ये प्रवेश करत असताना त्या ठिकाणी सर्व चालकांना एंट्री करणं बंधनकारक आहे. पावत्या दाखवणं बंधनकारक आहे. त्यामुळे थोडासा या ठिकाणी सर्वजण थांबलेले आपणाला दिसून येतात आणि सर्व चालक
किंवा गाईड जे आहेत ते एंट्री करण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत. एंट्री झाली की आपणाला लगेचच पुढच्या दिशेने मार्गक्रमण करायचे आहे. नमस्कार. छान आहे. छान आहे असं म्हणायचं. फोटो काढू का? हात करा सगळे. इथे आपण पाहू शकतो एका जिप्सीमध्ये जवळपास 6 जणाला बसवण्यात आलेला आहे. आणि जिप्सी हा पूर्ण ओपन आहेत, जेणेकरून आपणाला सर्व जंगलातील नजारा हा बघण्यासाठी सोपं जावं. जिप्सी पॅकबंद नाहीत तर त्या पूर्णतः ओपन आहेत, जेणेकरून आपणाला जंगलातील प्राणी किंवा निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी ते सोयीस्कर जावं. तर हे पाहू शकता महाविद्यालयातील विद्यार्थी सहलीसाठी आलेले आहेत. चला तर मग जाऊया पुढच्या प्रवासाला. हे जंगलातून जे लहान मोठ्या नद्या ओढे आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचे सिमेंटचे पूल ठिकठिकाणी बांधण्यात आलेले आपण पाहू शकतो. तयार केलेला आहे. सागाच्या काही झाडावर आपण लाल अशा प्रकारच्या खुणा केलेल्या पाहू शकतो. याचा अर्थ की त्या एरियाच्या पलीकडच्या बाजूला जाण्यास कुठल्याही मनुष्याला परवानगी नाही आहे. त्याच्या लाल ज्या ठिकाणी झाडावर रेष ओढलेली आहे त्या झाडाच्या पलीकडे जाण्यासाठी कुठल्याही माणसाला अलाउ नाही आहे. आपण जो समोर प्राणी पाहता त्याला गवा म्हणतात. गवा आहे. गवा ही प्रजात पाण्याच्या ठिकाणी झुंडीने राहते. मादी जातीचे वजन जवळपास 700 किलो असते, तर नर जातीचे वजन 840 किलोपर्यंत असते. गवा ही प्रजाती 32 वेगवेगळ्या वनस्पतीचा आहार सेवन करत असते. त्यांना वनस्पती खाण्यास आवडते. वेगवेगळ्या देशामध्ये गवा ह्या प्रजातीला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. म्हैससारखी दिसणारी ही जी जात आहे ही फार शक्तिशाली आणि ताकदवान असते. आपण पाहू शकतो या ठिकाणी भ्रमण करत असताना आपणाला ह्या गवा जातीच्या प्राण्याचं दर्शन झालेलं आहे. आणि या ठिकाणी पाणी असल्यामुळे ते झुंडीने पाणी पिण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. हे मेल आहे बघा. पाणी प्यायलाय की नाही तो मेल आहे. पाण्यासाठी केलंय का ते? हा, पाण्यासाठी पाणी टाकेल. ईगल पक्षी बघायचं झाडावर. आपण पाहू शकता या जंगलामध्ये झाडावर शान शेप बैठा हुआ ईगल पक्षी. मगाशी पाहिलेली तीच नदी आपणाला परत या ठिकाणी लागलेली आहे. या जंगलामध्ये भ्रमण करत असताना ही नदी 7 वेळेला आपणाला लागते. याही ठिकाणी नदी ओलांडण्यासाठी सिमेंटचा
पूल बांधण्यात आलेला आहे. आपणाला ही 7 वेळेस ही नदी जंगलात भ्रमण करत असताना ओलांडावी लागते. परत येईल ते म्हणजे इतके वळण ह्या नदीने या जंगलामध्ये घेतलेले आपणाला पाहायला मिळतात. या ठिकाणी वनरक्षकाला थांबण्याचे सोय करण्यात आलेली आहे. कुंपण जाळीचं करून मध्ये झोपडी बाजा बांधकाम करण्यात आलेलं आहे. तरी या ठिकाणी कुणाला थोडी बाथरूमला वगैरे जायचं असेल तर जाण्यासाठी सर्व वाहनं या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत आणि नंतर सर्वांनी पुढं मार्गक्रमण करायचं आहे. तर आपण सगळ्यांना इथं उतरून घेऊया आणि एक 5-10 मिनिट थांबून पुढच्या ठिकाणी आपण मार्गक्रमण करूया. थोडंसं मुलाखत घेऊया. विश्वजित मस्के सर, आपण सोहाडोममध्ये आलेला आहात. सोहाडोमचे नैसर्गिक सौंदर्य आपण बघत आहात. या निसर्गाच्या सानिध्यामध्ये फुल्ली ऑक्सिजन आपल्याला भेटत आहे. आदरणीय दोडके सरांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी हा आमचा मेळघाट प्रकल्पात सदिच्छा भेट आहे किंवा टूर आहे. ह्या सफाऱ्याचं नियोजन सर्व आमच्या सरांनी केलेलं आहे. आपण नंतर लवकरच असा टूर काढाल अशी अपेक्षा सर आम्हाला घेऊन पुन्हा. आज बघितलं परेशानी झाली बाकीच्यांची. सर आम्हाला आस्वल दिसेल का नाही? दिसेल सर. सकाळी म्हणजे मेजर चान्स सकाळच गेला आपला. असं आहे. आम्ही आवाज देण्यामध्ये अरे नेक्स्ट टाइम सर 2 days for 2 days करेंगे. जिंदा रहेंगे तो और भी लड़ेंगे. यहाँ और भी आएंगे सर, बार बार आएंगे अभी. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. आपण बघू शकता या ठिकाणी मेळघाट प्रकल्पाला भेट द्यायला भोसले सर, महाजन सर आलेले आहेत. तर थोडक्यात महाजन सरने याबद्दल आपलं मत व्यक्त करावं. इथं म्हणजे आपल्या कॉलेजची ट्रिप आणण्यामध्ये आम्हाला खूप आनंद झाला. त्या ट्रिपमध्ये मुलांनी मुलींनी एकदम बरोबर कॉपरेट केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही याच्यापूर्वी पेंच अभयारण्य बघितलं, त्यानंतर आता मेळघाट अभयारण्य बघत आहे सर. या अभयारण्यामध्ये बघताना सध्या आम्हाला म्हणजे फक्त टायसन हा प्राणी दिसला. पेंच अभयारण्यामध्ये आम्हाला सांबा दिसला, त्यानंतर गोल्डन डक दिसला, त्यानंतर म्हणजे बरेचसे आम्हाला छोटे मोठे प्राणी दिसले, अजून मोर दिसले. फक्त जो आमचा फोकस आहे तो म्हणजे वाघ बघण्यामध्ये. आम्ही त्यासाठी फोकस करत आहोत. बघू आमच्या नशिबात असेल दिसेल. तसे आपले आरू सर दोडके साहेबांनी सांगितलं आम्हाला की मी जवळपास 18 ते 20 ट्रिप केल्यानंतर मला एकदा फक्त टायगर सीन दिसला होता. म्हणजे एक नशिबाचा खेळ असतो तो. बघू आमच्या नशिबात असेल आम्ही नक्की बघू. ह्या संपूर्ण ट्रिपसाठी आम्हाला अरविंद सरांनी किंवा आमचे कुलकर्णी सर या सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली. त्या गोष्टीबद्दल मी त्यांचे सतत आभारी आहेत. इतक्या वेळात काढून आमच्या सरांनी आम्हाला अरविंद सरांनी भेट दिली, हे केलं, त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो सर. थँक्यू. आपण कुलकर्णी साहेबांचं मत जाणून घेऊया. इथल्याबद्दल त्यांना माहिती आहे बऱ्यापैकी. माहिती आहे. थोडक्यात तुम्हाला जे काय माहिती आहे ते सांगावे. आता आम्ही पहिल्यांदा गवे बघितले. गवे हा ग्रुपमध्ये राहणारा प्राणी आहे आणि त्याच्यामध्ये लेडीजचं प्रमाण मेलचं प्रमाण जे असतं ते जास्त असतं, फिमेलचं प्रमाण जास्त असतं. मेल 1 किंवा 2 असतो. या ठिकाणी परत एकदा आपण गवे पाहू शकतो. झुंडमध्ये इथं चरत असताना दिसत आहेत. म्हणजे या जंगलामध्ये गव्यांचं प्रमाण जास्त असलेलं पाहायला मिळतं. सगळ्यात अलीकडे दिसायला की ना आपल्याकडचा ते मेल आहे. मेल जो असतो की मादीपेक्षा तगडा असतो आणि दिसायला थोडा ऍक्टिव्ह असतो. मेल जे होता
बघा ही पण मेल आहे बरं. म्हणजे हे काय म्हणते अजून एकदम तरुण अवस्थेत त्याला सध्या एकदम यंग. हां इकडे बघ. परत एकदा तिसऱ्या वेळेला आपणाला ही नदी या ठिकाणी ओलांडावी लागत आहे आणि या नदीवर सिमेंटचा पूल बांधलेला दिसत आहे. आपल्या गाडीचं घेतलं ना. फक्त 4 महिने चालवते. नदीला पाणी आलं की बंद सगळं. परत चौथ्यांदा लागलेली आपणाला तीच नदी आणि नदीला पाणी भरपूर दिसतंय. पाचव्यांदा लागलेली नदी. आपण बघू शकतो सर्वत्र सागाची सरळ उंच गेलेली ही जी झाडं आहेत ते पूर्ण जंगलामध्ये अशा प्रकारचा साग हा पसरलेला आहे. मी मगाशीच म्हणलं होतं की आपणाला या जंगलामध्ये जवळपास 80% साग आहे आणि 20% इतर जातीच्या वनस्पती किंवा झाडं असलेली आपणाला पाहायला मिळतात. आता हा जंगलाचा शेवटचा भाग आहे. यानंतर अर्धा किलोमीटरवर आपण मेन रोडला लागणार आहोत. म्हणजे जंगलाचं हे शेवटचंच टोक आहे. या ठिकाणी सर्वजण थांबलेले आहेत आणि लगेचच 5 मिनिट थांबून आपल्याला पुढचा प्रवास म्हणजे जवळपास शेवटच करायचा आहे आणि आपल्या दिशेने जायचं आहे. आपण आलेलो आहे मेळघाट आपल्या निवासस्थानी. ज्या ठिकाणाहून आपण निघालो होतो त्या ठिकाणचं ही मेळघाटचं प्रवेशद्वार आहे आणि सगळे जिप्सी गायब. प्रतिभाकडे